नमस्कार. मालिकेच्या 21 तारखेच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. वटपौर्णिमेची पूजा करायची आहे आणि पारू इकडे विचार करत आहे, काही झालं तरी मला वडाची पूजा करावी लागणार आहे. आदित्य सर जर हे लग्न मानत नसले तरी काय झालं, मी हे लग्न मानते ना, त्यामुळं मला वडाची पूजा करावीच लागेल. आदित्य सरांसाठी, आदित्य सरांच्या दीर्घायुष्यासाठी मला हे करावं लागेल, असं पारू विचार करत असते. पारूच्या डोक्यात सुरू असतं, काहीही झालं तरी मला वडाची पूजा करायचीच आहे. पण ही वडाची पूजा करायची कशी, हे कसं घडवून आणायचं, हा प्रश्न मात्र पारूला पडलेला असतो. आणि त्याचवेळी दामिनी आणि दिशा येतात आणि पारूचं हे सर्व बोलणं ऐकतात. तेव्हा त्या म्हणतात, का गं काय बोलतेस. पारू मात्र शांत होते, पारू काहीच बोलत नाही. त्यानंतर आता वटपौर्णिमेच्या दिवशी पारू ही अहिल्या मॅडम बरोबर पारू आणि सावित्री ह्या दोघीजणी वडाच्या पूजेसाठी गेलेले असतात. मग अहिल्या मॅडम पूजा करून घेतात आणि त्याचबरोबर पारू म्हणते, माझी तर खूप इच्छा आहे, मला पण ही वडाची पूजा करायची आहे, पण मी कसं करणार आहे मॅनेज, मला कळतच नाही आहे मी कसं करू, कारण अहिल्या मॅडम इथे आहेत, सर्वांच्या समोर मी वडाची पूजा कशी करणार, हा प्रश्न पारूला पडलेला असतो. पारू विचार करत असते, काही करून मला वडाची पूजा करावी लागेल. आदित्य सरांच्या भावी आयुष्यासाठी, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा मला करावी लागणार आहे, असं पारू म्हणत असते. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं, अहिल्या पूजा करते आणि ती म्हणते, चला आता. अहिल्याची पूजा तर झालेली असते. त्यानंतर पारू विचार करू लागते आणि पारू जेव्हा जात असते तेव्हा वडाची जी एक पारंबी असते ती पारूच्या मंगळसूत्रात अडकते. पारू म्हणते, हा दैवी संकेत तर नाही आहे ना, म्हणजे मला पूजा करावीच लागणार आहे. आणि मग त्या दोघीजणी पुढे जातात आणि पारू मागे फिरते आणि पारू वडाची पूजा करण्यासाठी आता तिथे बसते आणि मनोभावे वडाची पूजा करते. तिला खूप छान वाटतं, कारण हे सगळं तिनं आदित्यसाठी करत असते, आदित्यला दीर्घायुष्य मिळावं यासाठी करत असते. आणि त्याचबरोबर पारूला या सगळ्या गोष्टींचा खूप आनंद होत असतो. पारू ती पूजा करते, मनापासून नमस्कार करते, आदित्यसाठी तिथे प्रार्थना करते आणि त्यानंतर तीही आता घरी येते. घरी आल्यानंतर इकडे अहिल्या आणि श्रीकांत सर यांना जेवायला वाढलेलं असतं. पारू आणि सावित्री तिथे असतात, त्यांना काय हवं नको ते पाहत असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं, अहिल्या मॅडम श्रीकांत सरांच्या ताटातलं उष्ट घेतात आणि त्या खातात. तेव्हा श्रीकांत म्हणतो, अगं अहिल्या काय करतेस तू हे. तेव्हा अहिल्या म्हणते, अरे श्रीकांत, या घरची रीत आहे, आज वटपौर्णिमेच्या दिवशी बायकोने नवऱ्याच्या ताटातलं उष्ट खायचं ही प्रथा आहे ना, म्हणून खाते. त्याचबरोबर आता पारू जेव्हा हे पाहते तेव्हा ती म्हणते, आता मलाही खावं लागेल. आणि मग इकडे आदित्यलाही जेवायला वाढलेलं असतं आणि मग सगळ्यांची ताटं खरकटं घेऊन पारू किचनमध्ये आलेली असते. आल्यानंतर ती त्यातलं खरकटं काढून बाजूला ठेवू लागते आणि त्याचबरोबर जे आदित्यचं ताट असतं त्या ताटातलं तिने ते खरकटं जे आहे ते तो घास उचलते आणि स्वतः खाते. त्याचवेळी सावित्री तिकडून आलेली असते आणि सावित्री हे सर्व पाहते. तेव्हा मात्र पारूच्या गळ्यातलं मंगळसूत्र हे वरती असतं आणि सावित्री ते मंगळसूत्र पाहते. ते मंगळसूत्र जेव्हा सावित्री पाहते आणि इकडे पारूने आदित्यच्या ताटातलं उष्ट खाल्लेलं आहे ती पाहते, तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो. सावित्री म्हणते, पारू हे काय आहे, तू काय केलंस आत्ता, आणि तुझ्या गळ्यात हे मंगळसूत्र कसलं आहे. असे अनेक प्रश्न आता सावित्रीने एकाच वेळी पारूला विचारलेले असतात आणि पारू घाबरलेली असते. पारू आता तिच्या सावित्री आत्याला जे काय घडलेलं आहे ते सगळं सत्य सांगेल का, का पारूला आणखी मोठ्या संकटाशी सामना करावा लागेल, का सावित्री आत्या तिला समजून घेईल का, हे आपल्याला पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.